सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये। तर आज चाललेलो आहे आपण मच्छीला, साईला। बघूया आता आपल्याला तिथं मच्छी जाऊन मिळते काय। मागे गेलते ते म्हणजे संडेला मागचे, त्यांना भेटलेलं 40-50 फंटूस। बघूया आता आज आपल्याला फंटूस भेटन काय। चला आता मी चाललोय साईला मच्छी पकडायला, म्हणजे जालबिल टाकू आम्ही आणि मच्छी पकडू। असला मोठा फंटूस असतो, म्हणजे डायरेक्ट हाताच्या आवरा मोठा। पिशव्या पण बघू शकता किती मोठ्या घेतलेल्या आहेत। चला आता तिकडे जाऊन मिळतं तुम्हाला। आज फंटूच भेटलं तर लय मजा येईल, कारण असं थडकताना उडताना ते बघायला मजा येतं। बघूया आता तिथे जाऊन आपल्याला किती मोठी मासली मिळतं। 100% मासली मिळेलच, तरी आता ट्राय मारू आम्ही मच्छी पकडायची। चला आता तिकडे जाऊन मिळतं तुम्हाला। फायनली गाईज आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत। बघू शकता या सगळ्या तल्या आहेत आणि आपली माणसं पण इथं जाला बिले टाकून तयार आहेत। बघू शकता आता तिथे जाऊन आपल्याला मासली मिळेल का नाही। 100% मासली मिळली पाहिजे। चला आता त्यांच्या जवळ जाऊन कंडिशन काय आहे बघू। याच्यामध्ये सगळी मोठी मासली जास्त आणि याच्या पाठीमागं पण सगळ्या मोठमोठ्या तल्या आहेत आणि याच्या साईडला पण भिजे टाकलेले आहेत। आता बघूया थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल मासली आपल्याला मिळते का नाही। तिकडे जाऊन बघते का हालचाल आहे ती। गाईज बघू शकता उगरीचा दरवाजा कसा आहे। एक दरवाजा लागलेला आहे, आता जोर आलेला आहे। बघू शकता आता जोर आलाय म्हणून इकडचं पाणी इकडे येतंय आणि वट लागलं इकडचं पाणी तिकडे जातंय। पण सध्या आता जोर आलेला आहे, आता हा पण दरवाजा लागेल। गाईज मेन पॉईंटवर आलो आणि त्याच्यामध्ये मी झालो सगळ्यांना लेट, कारण आता वाजलेले 12, मी आलेलो 11:30ला आणि आपली माणसं आलेली सकाळची 7ला। म्हणून सगळं इथं सगळं जालं बिलं टाकलेलं, बोडी म्हणजे डायरेक्ट टायर टूप होडीमध्ये जालं टाकलं आणि जालं नंतर फिरवलं इकडं, नंतर खेचलं, नंतर फंटूस लागलं आपल्याला। फंटूस सध्या तिथं आहेत। आता 10-15 मिनटामध्ये तुम्हाला दाखवीन फंटूसची साईज। इथं आम्ही पावसाळ्यामध्ये जाम कोलब्या फंटूस इतर जाम खाल्लं। 7 वर्ष वाट बघायला लागल, कारण की त्यांची 7 वर्षांनी एकदा पाली येतं, ती यंदा पाली होती। आता डायरेक्ट 7 वर्षांनंतर इथे जेवायला भेटेल। आता बघूया जेवायला भेटतंय का नाही भेटतंय। जेवायला भेटेलच, कारण असं पण जाम मेहनत पण असते इथं, म्हणजे सगळा उगर बांधा या करा पाली घ्या, जाम त्रास असतं। पण तो त्रास काढणारी माणसं पाहिजे, पण आपण तर नाही जाऊ, त्यांना त्रास करायला लागतं। आपण फक्त जेवायचा मासली इथं पकडायची गावाला, पण त्यांना त्रास करायला लागतं। तर चला 7 वर्षानंतर त्याही पण पाली घेऊ दे आणि आम्हाला पण मासली खावायला भेटू दे, कारण खादींची मासली बोललं एकच नंबर असते, एकदम टेस्टी। गोरे पाण्याला आवरेज टेस्ट नसतं, खारे पाण्याला टेस्ट असतं। चला आता हे बघा आई पाऊल आहे आणि या सगळ्या इथं पाठीमागं आले आहेत, जाम मस्त असलेला टेस्ट एकच नंबर। आवरी मासली खाली ना नुसती ती 1.5 महिन्याचा एक चवच लागलेली, दररोज मासली भाजीचा नाव नाही ते वयनं। चला आता ते दिवस गेलं, आता 7 वर्षानंतर ते दिवस येतील। गोरे पाण्याची मासली खातो ना आपण, खारे पाण्याला टेस्ट आहे ती भारीच आहे। चला आता आपण त्यांची तर जाऊ आणि तुम्हाला फंटूस दाखवतोय। सध्या 10-15 मिनटे काहीतरी ते भांडतान, त्याच्यानंतर घरात निघताना एक मला फंटूस देतील, ते तुम्हाला साईज दाखवते फंटूसची काय आहे। चला आता 10-15 मिनटं तुम्ही वेट करा। बघू शकता गाईज आपल्याला फंटूस मिळलेलं आहेत। आता तिकडं जाऊ आणि आपल्याला काहीतरी 2-3 पीस देतील, ते ठेवायचं। तर साईज बघा तुम्ही फंटूसची का असेल, कारण मला पण माहिती नाही साईज का आहे। मागं दिलं तर त्याची साईज एकदम 1 किलोचं एक फंटूस। बघूया आता ह्या पिशवीमध्ये किती मोठं फंटूस आहेत। तिकडं गेल्यावर आपली गाडी तिथं आहे, गाडीच्या इथं गेल्यावर डायरेक्ट पिशवी ओपन करू आणि फंटूसची साईज बघायला भेटेल तुम्हाला। चला आता फक्त 1 मिनिट वेट करा। धावायला बघते आता। बघू शकता गाईज फंटूसची साईज कसली आहे, एकदम फुलाड काटा बिटा बघू शकता कसं फुललं, एकदम ताजा मोहरा बघू शकता फुनफुनते। गाईज मच्छी जास्त नाही भेटली म्हणून जास्त का मच्छी दिली ना आम्हाला, त्यानं जेवायला ठेवली आणि आम्हाला दिली आणि बाकी याला त्याला पार्सल दिली। आम्हाला फक्त 3-4च फंटूस दिलं। आता डायरेक्ट 30शी निघलो 6शी आणि आलो 25शी शालन।
कासरवाटला. हा बघा ही शाळा आहे. आज ओपन हाऊस आहे. चला आता आतमध्ये जाऊन तुम्हाला भाचीची शाळेचा ओपन हाऊस दाखवत आहे. बघू शकता काही सगळेजण सगळे काय काय बनवलं त्या लावलेलं आहे. बघू शकता काही सगळेजण कशी राहिली आणि त्यांच्या समोर सगळे काहीतरी आहेत. सजावट बन चित्रकला कासरबट स्कूल. खालती व्हिडिओ काढायची परमिशन नाही म्हणून मी पण आता इथं वरती आलेलो आहे. बघा सगळी सजावट बघायला मिळू शकते तुम्हाला. काय काय बनवलं आहे सगळे. खालची डायरेक्ट ना टाकू शकते म्हणून वरती आलो दाखवायला तुम्हाला. बघू शकता गाईज भाचीसला किती 20 पैकी 20 मार्क पडलं सगळे पेपरात. बघू शकता इथं फोटो काढायला परमिशन नाही तरी गपचूप मी काढलेला आहे. बघू शकता त्यांचं सध्या लक्ष नाही आहे. हे बघा ही मॅडम आहे तिचं लक्ष नाही म्हणून मी पटकन शूटिंग काढली आणि पटापट तुम्हाला दाखवलं आहे. फक्त एकच पेपरान 15 पैकी 14 पडलं बाकी 5 पेपरान 20 पैकी 20 पडलं. चला आता बंद करते नाही तर बघलं माहिती पण शूटिंग डिलीट करेल ती. हा बघा काहीच ही आहे आपली भाचीस. शेजल 0 पैकी 0 मार्क पडलं ना तुला. नापास झाली. किती पडलं मार्क. 20 पैकी 20 सांग. तुला बघायला मिळलं पेपर किती पडलं. पेपर बघितलंस तू. नाही दाखवलं. नापास झाली आम्ही बघलं. मग काय तुला काय वाटतं कधी पडला असते. किती 100 पैकी 100 पैकी 20 मार्काचा पेपर होता. लास्ट आहे सांगायला ती. सांग पटकन दीदी. सांग डायरेक्ट किती पडलं. बघलंच तुम्ही. मम्मीने बघा कॉन्फिडन्स बघा तिचा 20 पैकी 20 पडलं. अजून त्यानं पेपर पण दाखवलं नाही. नक्की 20 पैकी 20 पडलं. बघ इकडे मग. ऐकर ऐक 20 पैकी 20 ही लाजली. चला आता चाललो आम्ही घरी.